रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासंबे ग्रामपंचायतीच्या 4 ग्रामसेवकांवर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी अखेर कारवाईचे आदेश दिले आहेत। जनजागृती ग्राहक मंचाचे संपर्क आणि प्रसिद्धी प्रमुख संतोष विचारे यांनी सन 2018 ते 2021 या 3 वर्षांच्या कालावधीतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेबाबत ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोपाडाचे सरपंच, 17 सदस्य आणि 4 ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे केली होती। त्यानुसार त्यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन दोषी असलेल्या सरपंच आणि 17 सदस्य यांना ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) प्रमाणे अपात्र केले होते। परंतु सदर प्रकरणात दोषी असलेल्या 4 ग्रामसेवकांवर म्हणजेच संजय बडे, संभाजी केंद्रे, मोहन दिवकर आणि भास्कर पालकर या 4 ग्रामसेवकांवर कोणतीही कारवाई केली नव्हती। याबाबत जनजागृती ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष मंगेश माळी यांनी संपर्क आणि प्रसिद्धी प्रमुख संतोष विचारे यांनी आणि रसायनी शाखा अध्यक्ष संदीप पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता। सदर पाठपुराव्याला यश येऊन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण आयुक्त यांच्याकडील खातेनिहाय चौकशी अहवालानुसार सदर 4 ग्रामसेवकांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि ग्रुप ग्रामपंचायत वासंबेच्या कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी संजय बडे, संभाजी केंद्रे, मोहन देवकर आणि भास्कर पालकर यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्यामुळे त्यांचे पुढील 2 वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्याचे आदेश खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत। सदर कारवाईचे लेखी पत्र जिल्हा परिषदेने संतोष विचारे यांना पाठवले आहे। सदर प्रकरणात वसुलीची कारवाई न केल्यास रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आणि खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे जनजागृती ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष मंगेश माळी आणि संपर्क व प्रसिद्धी प्रमुख संतोष विचारे यांनी सांगितले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी।